कसला आवाज? काय नाही, टेन्शन नको घेऊ. सावकाश जा. अरे थंडर, मी बोलतो तुझ्याशी नंतर. हा ठेव फोन. तेवढ्या रात्रीचं का बोलवलं? का बोलवलं म्हणजे घरी गेल्यानंतर लक्षात आलं माझ्या, तुला फार्म हाऊसची किल्लीच दिली नाही मी. अरे मी पण मागायचं विसरलो. हा, ही फार्म हाऊसची किल्ली. नरेट. आणि एक मिनिट गुरु, हे ठेव. ए नाही नको. पैसे ठेव, मी सांगतोय ना. रेशमसाठी काय घ्यायचं असेल तर घे. भावाकडनं दिलं म्हणून सांग. बरं आहे का, तुम्हाला सगळा प्लॅन लक्षात आहे ना? 100%. सांगितलं तसंच करायचं, काय वाव करायचं नाही. हा, मी थंडला सगळं सांगितलंय, तो सगळं अरेंजमेंट करणार. तुम्ही फक्त तिकडे टायमावर पोचा, मी पोचतो दुपारपर्यंत. हे सांग. फोन करतो तुला. जा. नाही, झोपा आता, झोपा. अण्णा लवकर झोपा बरं, सकाळी तुमचं काम आहे. अरे बाप रे, अजूनही जाग्या तुम्ही? आता लगीन घर म्हटलं की होणारच ना. आणि यांची कामं काही लवकर आवरतायत होय? रेशम, वैदे आली बघ. आणि काय ग वैदे, आम्हाला वाटलं तू काही यायची नाही. आता तुमच्या घरी बी लगीन कार्य आहे, म्हटलं नाही यायची. असं कसं नाही येणार काका, माझ्या बेस्ट फ्रेंडचं लग्न आहे की नाही. गोड दिसतेस. थँक्यू. अगं बाई, वैदेही काय ग, कशी चालली आहे स्नेहाच्या लग्नाची तयारी? तुला बरं बाई सुमनताईंनी सोडलं, मी तर रेशमला सोडलंच नसतं. आई नाही काकू, मस्त चालली आहे तयारी. काय गप्पा मारायच्या आहे 2 दिवस, ते मारून घ्या. परत काय मैत्रिणींची भेट थोडी होणार आहे लवकर. आणि पल्लवी, अगं हिचं नाव लिहून घे बरं बांगड्या भरायला. नाही नाही काकू, नको, खरंच नको. अगं मला माहितीये तुमच्या घरी पण चुडा भरण्याचा कार्यक्रम आहे, पण मैत्रिणीच्या म्हणून 3 चढव. भरा भरा, पाहिजे तेवढ्या बांगड्या भरा. काही म्हणा, आमचा खर्च लय वाचला. आता काय करतो, रेशमच्या नावाने बँकेत डिपॉझिट करून टाकतो. खरंय, माईसाहेबांची कृपाच म्हणायची. अगदी देवासारख्या धावून आल्या म्हणायच्या. म्हणून तर वेळ मिळाला. आता काय, मंडपात जायचं आणि उभं राहायचं. मोठं टेन्शनच गेलं. कसलं टेन्शन? प्रेमात होती की काय कोणाच्या? नाही हो, माझी पोरगी काय कोणाच्या प्रेमा वगैरे मध्ये नव्हती. बरं पोरींनो, तुम्ही काय इथे थांबलाय गप्पा ऐकत? चला जा आतमध्ये. रेशम, ते स्वरा, केतकी आणि नीलम आहे ना, त्यांच्याशी ओळख करून दे वैदेहीची. पल्लवी तू पण जा ग, जा जा. नाही आपण वैदू, असं काही झालेलं नव्हतं. उगाच काही बोल. मी काही बोलते, खोटं बोलते. मी खोटं बोलते का सांग? बघितलं ताई, हेच सांगत होते मी. फोन आला, जिजूचा फोन आला. जिजू जिजू तिला काय देते? वैदू मला मी बोलते ना. अगं जिजू, हाय. ए मला ते फोन, मला बोलायचं. अरे मला इकडे. अरे जिजू
देवा, हानकी बडी वहिनी इकडं. ए यार वैदू, तर बोलायचं होतं ना माझ्याशी. जा बाबा सरक. अरे बापरे, एका राजाची राणी रुसली आहे वाटतं. नाही, मनवावं तर लागेल ना. थंडर, नुसतं डाल मी कालं नाही, सगळी डाळच काळी आहे. कारण गुरु म्हणतोय सगळं रेशमच्या मनाविरुद्ध चाललंय. पण इथं तर वेगळंच, इथं त्या आनंदात आहे. इथं कुठंच दिसत नाही की तिला त्या भैसाट गुरु संग लगीन करायचं आहे. ते एजादासनी सांगायला लागतंय. कुण्य गावाची कुण्य नावाची कुण्य राजाची तू गराणी ग. आली ठुमकत नार लचकत, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या. आली ठुम 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 ठुमकत नार लचक लचक लचकत, आली ठुमकत नार लचकत, मान मुरडत हिरव्या राणी. ए कोण आहे तिकडे? काय करू राहिला? चोर चोर चोर, पकड पकड त्याला, पकड पकड त्याला. कोणीतरी पळून गेलं वाटतं. चोर आहे, पकड पकड त्याला, पकड त्याला, पकड त्याला, पकड.